श्रीगोंद्यातील ज्येष्ठ गांधीवादी स्वर्गीय मुरलीधर म्हणजेच अण्णा होनराव यांच्या निमित्तानं तळपलेल्या सूर्याचा शीतल अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। भारत स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजे 1932 साली उगवलेल्या या कर्मयोगी सूर्याचा आज अस्त झाला। समाजकारण आणि राजकारणाच्या धबडग्यामध्ये अभिरुची आणि सुसंस्कृतता जपत समाजाचं उत्थान साधणारे, सर्वांकष प्रगतीसाठी धडपडणारे, एका अर्थानं समाजाच्या उन्नतीचे पसायदान मागणारे मुरलीधर अण्णा होनराव म्हणजे श्रीगोंदा तालुक्याच्या जडणघडणीमधील एक परिपूर्ण अध्यायच होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये। अण्णांची साधी राहणी, 6.5 फूट असलेली उंची, अंगामध्ये स्वच्छ पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर, डोक्यावर गांधी विचाराची टोपी, गोरा पान वर्ण, डोळ्यावर सोन्यारी काड्यांचा चष्मा, तरतरीत चेहरा आणि चेहऱ्यावर सदैव विलासणारं सात्विक कृतार्थतेचं तेज, पाहता क्षणी कुणीही नतमस्तक व्हावं अशी अण्णांची मूर्ती। अण्णा घरामध्ये वावरत असताना तोल जाऊन अण्णा पडले, त्यांना दवाखान्यात भरती केलं, परंतु काळानं अण्णावर झडप घातली आणि तुम्हा आम्हातून अण्णांना पहिलं तिरी खेचून नेलं असंच म्हणावं लागेल। अण्णांच्या आठवणी भावी काळासाठी आठवणी ठरणार आहेत। दक्ष टाइम्स 24 लाईव्हनं अण्णांबरोबर संवाद साधला होता तेव्हा अण्णांनी शाळेविषयी असलेली आत्मीयता बोलून दाखवली। इथे श्रीगोंदा तालुका शैक्षणिक व सांस्कृतिक प्रसार मंडळ या संस्थेची प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे। ही शाळा विद्यालय काढण्यामागे भूमिका अशी होती की श्रीगोंद्यामध्ये काहीतरी एक नवीन काही दालन सुरू करावं, आपल्या हातून समाजासाठी काहीतरी सेवा घडावी या हेतूने 1992 साली ही संस्था सुरू झाली आणि आजपर्यंत त्या संस्थेमध्ये उच्च माध्यमिकचे वर्ग चालू आहेत। या संस्थेचं ब्रीदवाक्य संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण हे ब्रीदवाक्य आहे आणि या ब्रीदवाक्यामध्ये हाच अर्थ दडलेला आहे की आदर्श नागरिक बनावेत, सुसंस्कृत नागरिक बनावेत हा हेतू त्याच्यामध्ये आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे की लोक शिकतात पैशासाठी, केवळ पैसे कुठून मिळतील, आपल्याला उद्योग कुठून मिळेल याच्यामध्ये सर्व समाज आज गुंतलेला आहे। आज संस्कारहीन झालेला आहे। आज परिस्थिती जर पाहिली देशामध्ये, राज्यामध्ये, तर दिवसेंदिवस संस्कार बिघडत चाललेले आहेत। मुलीवर, महिलांवर अत्याचार होत आहेत। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक प्रश्न पडतो की संस्काराला आपण अपुरे पडत आहोत आणि संस्कार हे संगीतातून मिळतात ही माझी खात्री आहे। संगीत असलं तर संयम आहे, शिस्त आहे, संस्कार आहे, वागण्याची पद्धत आहे, म्हणून संगीताकडे मी लक्ष दिलं आणि आपल्या मुलामध्ये होणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये जर काही झाकलेले हिरे असतील तर त्यांना संगीताचं ज्ञान देऊन त्यांना पुढे आणण्याचं काम माझं विचार त्याच्यामध्ये होता। म्हणून मी संगीत क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला। याच्यामध्ये काही मुलं चमकतील। आज संगीताची परिस्थिती अशी झाली की महाराष्ट्रावर आणि राज्यावर पॉप संगीताची, परराष्ट्रीय संगीताची छाप पडलेली आहे। आपले आदर्श जे संगीत आहेत ते संगीत बुडत चाललेलं आहे। तसं पाहिलं तर संगीत हे भारतामध्ये पहिल्यापासून सुरू झालेलं आहे। प्रश्न असा आहे की मोगल बादशाह अकबर यांनी त्याच्या नवरत्न तानसेनसारखा एक गायक ठेवला होता आणि त्याला खूप असं प्रोत्साहन दिलं संगीताला आणि अकबराचा काळ सुवर्ण काळ होता। परंतु शेवटचा मोगल बादशाह औरंगजेब यांनी संगीताची प्रेतयात्रा काढली। हे दुर्दैव संगीताचं आहे, हे लक्षात घेऊन संगीताला पुनरुत्थान द्यावं। श्रीगोंद्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे की इथं राज झालेला आहे आणि इथं अभिनव नाट्य मंडळ होतं। त्या नाट्यमंडळाच्या वतीने आम्ही काही नाटकं सादर करीत होतो। बाबू मिया होते, वसंतराव पाठक होते, किशोरराव सिद्ध होते, गंगाधर राक्षे होते। हे चांगले गायक होते, चांगले कलाकारही होते आणि ते सगळे गेल्यामुळे आज श्रीगोंद्याची परिस्थिती फक्त उद्योग करा, पैसे कमवा एवढंच राहिलेलं आहे।
कलेच्या माध्यमातून श्रीगोंद्यामध्ये अजिबात काही राहिलेलं नाही आणि ही गोष्ट ही परंपरा कायम टिकावी या दृष्टीने अभिनव कला संगीत साधना विद्यालय हे सुरू करण्याचा माझा मानस होता. तो मी पूर्ण केला. याच्यातून काही चांगले गायक निर्माण होतील, मुलांच्या मध्ये चांगली पुढच्या पिढीमध्ये चांगले विद्यार्थी तयार होतील ही अपेक्षा मी याच्यापासून करतो. अण्णांचे धाकटे बंधू अशोकराव यांच्या डोक्यावरील अण्णांचा मायेचा हात आता हरपला आहे. या निमित्तानं अण्णांचे बरोबर काम केलेले काही मंडळींशी आपण संवाद साधला. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. बाप्पू केशव आवटी, 22/2/41 जन्मतारीख. मला सांगा की अण्णा अनेक वर्ष प्रदीर्घ हा सूर्योदय झालेला एक साधा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संपर्कात पहिल्यांदा कधी आला? मी हायस्कूलला असताना त्यांच्या हॉटेलला जायचो, परंतु माझा आणि त्यांचा संबंध 1959 साली आला. कारण माझं 11वी शिक्षण झालं आणि शाळा सुटली. मी राजकारणात पडलो आणि हॉटेलमध्ये त्यांची माझी जास्त दोस्ती झाली आणि त्यांना मी गुरु मानायचो. आणि महबूबबाई बँडवाले म्हणजे बाबू मियांना सुद्धा आम्ही सगळेच गुरु मानायचो. आणि बाबू मियांचा मुलगा महबूबबाई ही आणि मी आणि अण्णांची आमची घनिष्ठ संबंध होते. कुठे जरी काय कार्यक्रम असला तरी आम्ही तिघं बरोबरच असायचो. त्यामुळं त्यांचा संबंध आमचा वाढत गेला. पुढं 1979 साली इंदिरा गांधी परत सत्तेत आल्या आणि त्यांचा शपथविधीला आम्ही तिघं आणि अण्णा आम्ही सगळेजण 5 लोक दिल्लीला गेलो होतो. दिल्ली केल्यानंतर आम्हाला शंकरराव चव्हाण, आठरे पाटील, बाळासाहेब विखे पाटील ते सगळे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला जेवण दिलं कौन्सिल हॉलला. आम्हाला सगळ्यांनी श्रीगोंदेकरांना ओळखलं या अण्णामुळं. त्यावेळेस अण्णा काँग्रेसचे अध्यक्ष केले आणि काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी काम केलं आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत. अण्णांकडं जे काँग्रेसचं अध्यक्षपद होतं ते तालुक्याचं होतं, जिल्ह्याचं होतं की तालुक्याचं काँग्रेस अध्यक्षपद होतं आणि त्यांना बापूंच्या सहकार्यामुळं 2 अर्ज होते, दरेकराचा आणि त्यांचा. परंतु बबनरावांनी दरेकर धरले होते आणि आपले शिवाजीराव नागवडे बाप्पू यांनी अण्णांच्या पत्रात हे आमच्या विनंतीला मानून सगळ्यांच्या त्यांना अध्यक्षपद दिलं त्यांना. आणि मग त्या काँग्रेसचे अध्यक्षपद चांगल्या प्रतीने खूप भूसवले त्यांनी. आणि त्यावेळेससुद्धा त्यांनी इतकं काम चांगलं केलं की त्यावेळेस सगळे जे आमदार होते ते सगळे काँग्रेसचेच होते. आत्ता याच्यात बदल झाला नंतर. अण्णांकडे जर काँग्रेसचं इतकं तालुका अध्यक्षपद होतं, अनेकांना अण्णांच्या माध्यमातून पक्षाचं तिकीट दिले गेले असतील, अनेक जबाबदारी दिले गेले असतील, मग अण्णांनी आणखीन पक्षाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना मोठं पद का नाही घेतलं? अण्णांनी राजकारणापेक्षा लहान मुलांना शिक्षण कसं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2 मुलं म्हणजे शिकवायला त्यांचं सगळं म्हणजे दत्तकच घेतले होते. त्यांना पाटी पुस्तक सगळी फी कपडे लत्ता सगळे, एक मुलगी आणि एक मुलगा. ते पुढं ग्रॅज्युएट झाले आणि ते ग्रॅज्युएट होऊन सर्व्हिसला लागले. ते नेहमी अण्णांना गुरु मानायचे आमच्यासारखेच. त्यामुळं त्यांनी ध्यासच घेतला होता की आपल्याला हे मुलं नाहीत, गरिबांची मुलं शिकवायची. राजकारण हे थोडं बाजूला चाललं होतं, त्यामुळं त्यांना ते पटत नव्हतं पुढं जास्त. पण राजकारणातून हे लहान मुलांची शाळा कशी उभा राहील हे असं त्यांचं उद्दिष्ट होतं. परंतु त्याला 1991 साली त्याला रोप लावलं आणि ही शाळा सुरू केली. पहिल्यांदा बालवाडी सुरू केली शाळा आणि नंतर 1ली, 2री, 3री इंग्लिश मिडियम काढलं, पण त्याला यश आलं नाही. इंग्लिश मिडियम बंद करून टाकलं आणि 1ली ते 5वीपर्यंत 7वीपर्यंत शाळा कशी सुरू होईल याच्याकरता त्यांनी त्याच्यातला ध्यास घेतला. मी त्या कोणत्याही पदावर नव्हतो अण्णांच्या बरोबर, परंतु अण्णांच्या संगतीला मी नेहमी असायचो आणि कसलाही निर्णय घ्यायचा जरी झाला, सदस्यत्व होतं बाकीचे लोक, तरी पण निर्णय घेताना मी आणि अण्णाच घ्यायचो. अण्णाला समजून सांगितलं की अण्णा माझं ऐकायचे, ते गुरु होते तरी मी त्यांना थोडं मार्गदर्शन करायचो आणि ते ऐकायचे आणि निर्णय घ्यायचे, चांगला निर्णय घ्यायचे की पुढं ही रोपटं लहान लावलं होतं पण आज वटवृक्ष झाला आहे. 12वीपर्यंत कॉलेज झालं इथं, तरी पण इतका आज एवढी लहान मुलं शिकतात, एवढं स्टाफ त्यांनी प्रपंच उभा केले. ही याच्यातच अण्णाचं राजकारण चांगल्यापैकी झालं. राजकारणापेक्षा त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, ही ज्ञान मंदिर उभा केलं.
हे बाकीचे मंदिर उभा करण्यापेक्षा ज्ञान मंदिर हे सगळ्यात श्रेष्ठ मी सुद्धा मानतो आणि अण्णा मानतेत, म्हणून ही ज्ञान मंदिर ही आम्ही त्यांना वंदन करतो आणि अण्णांच्या कार्याला खूप शुभेच्छा देतो. मला आणखी असं विचारायचं की अण्णांकडे राजकीय वलय चांगलं नव्हतं, खरं तर त्यांच्याकडे वारसा हक्क नव्हता, पण तरीसुद्धा राजकारणात एक चांगला पैलू त्यांनी उभा केला आणि दुसऱ्या बाजूला शैक्षणिक रोपटं त्यांनी लावलं. पण हे करत असताना त्यांच्याकडे कलात्मक पण होतं, अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केलं असं आम्ही ऐकलंय, त्याबद्दल काय सांगाल आठवणी? त्यांना बाबासाहेब जोशी, मेहबूब बाबूबिया, परत बाबू मिया स्वतः, अण्णांचे वडील नाना, हे सगळेजण इथं कलाकार होते. आपले त्यांचे एक हे होते बघा, ते ह्या सगळ्या कलाकारांनी अनेक नाटकं त्यांनी केले आणि ते नाटकं इतके चांगले केले की त्यांनी त्यांचं फुलाला सुगंध मातीचा हे नाटक जे केलं ते अशोकच्या करता केलं. त्यांचा भाऊ अशोक थोडासा त्याला चांगलं वळण लागावा, संस्कृत त्यांना शिक्षण चांगलं मिळावं म्हणून ते फुलाला मातीचा सुगंध हे नाटक त्यांनी त्यांच्याकरता बसवलं आणि खूप चांगले त्यांनी संस्कार केले. त्यामुळं नाटकातून सुद्धा त्यांनी असं दाखवलं की मी तुमच्याकरताच आहे. मी नानांचं सुद्धा काही इंग्रजांचं ते नाटक सक्सेस झालं नाही, त्या इंग्रजांचं ते काहीतरी होतं, इंग्लिशमधून त्यांचं इतकं टॉप होतं त्यांच्या वडिलाचं, त्यामुळं वडील असे खंबीर होते, त्याच्यातून त्यांनी ते शिक्षण घेतलं. आणि परत त्यांना असा हे होतं की त्यांच्यावर जुनी फार परिस्थिती चांगली नव्हती, त्यांनी शेंगा विकायला न्यायचे बाजारला, जिथं काम चालू असेल दुष्काळी तिथंसुद्धा त्यांनी शेंगा विकायच्या किंवा काही थोडंफार माल न्यायचा गोडधान्य वगैरे, त्याच्यातून त्यांनी स्वतःचा प्रपंच उभा केला. आणि ते त्यांच्या डोक्यात होतं की आपण काय दिवस काढले, त्यामुळं राजकारणात पडण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकून आपण कसं त्यांना मोठे करायचं, म्हणजे त्याच्यामुळं त्यांच्यापासून आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि तो मिळाला त्यांना, म्हणून ते मोठे झाले. राजकारणातून माणूस मोठा होत नाही आणि अण्णा त्याच्यात न गेल्यामुळं ह्या शिक्षणामुळं आणि लोकांच्या वागणुकीमुळं लोकांचं चांगलं काय असेल ते घ्यायचे आणि चांगलं असेल तीच दुसऱ्याला द्यायची, वाईट कधीच त्यांनी शिक्षण दिलं नाही. त्यामुळं ते आम्हाला गुरु लाभले. बाब मी आत मुरले अण्णा होणार, त्यामुळं मी चांगल्या गाडल्या गेलो, मला कसलंही व्यसन नाही, मी राजकारणात जीव कापला तरी हरकत नाही, परंतु खोटं कधी बोलणार नाही आणि त्यांच्याच आदर्श घेऊन आम्ही आज सध्या वागतो. आज मला काल त्यांना दुःख थोड्याशा याच्यामुळं देवाज्ञा झाली, तरी पण आम्हाला जे दुःख झालं हे खूप न सांगण्यासारखं आहे, पण त्यांचा वारसा घेऊनच समोर आहेत असं समजूनच आम्ही वाटचाल करू आणि लोकांना सुद्धा त्यांच्या शाळेतसुद्धा आम्ही कधीही जाऊन मदत करू आणि त्यांच्या शाळेला कधी उणीव भासून देणार नाही, अशा करता मी नेहमी त्यांच्यात सदैव राहील, एवढंच मी तसा म्हणतो. मला आणखी असं विचारायचं की खरं तर अण्णांनी शाळा सुरू केली, छोटंसं रोपटं लावलं, ते आता खूप मोठं त्याचा वटवृक्ष या अर्थानं होतो आहे. इतर ज्या शाळा आहेत, श्रीगोंद्यात खूप शाळा खाजगी आहेत आणि अण्णांची शाळा आहे, तर ह्या इतर शाळा आणि अण्णांची शाळा यामध्ये नेमका फरक काय? या शाळेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्या गरीब असला तर त्यांच्याकडून फी घ्यायची असली, त्याला फी देण्याची जर ताकद नसली तर अण्णांनी कधी त्याला फी कधीच सक्तीने मागितली नाही, त्यांची माफ केली. इतकंच नाही, परंतु स्वतःच्या पैशातून त्यांची फी भरून शाळेला त्याला शिक्षण दिलं. आज त्यांच्या शाळेतले मुलं डॉक्टर झालेत, वकील झालेत, मोठे इंजिनियर झालेत, चांगल्या पदावर गेलेत. ते आज मुलं हे जर त्यांनी सक्ती केली असती तर एवढ्या पदाला मुलं गेले नसते, शाळा बंद पडली असती. अण्णांनी जी नगरपालिका सुरू केली ती नगरपालिका आता खूप मोठी झालेली आहे. पूर्वी लाखात निधी यायचा, आता कोटीत येतो. तर आता ही नवीन पदाधिकारी आहेत, यांनी अण्णांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून नगरपालिकेची वाटचाल कशी केली पाहिजे? अण्णांनी जी अण्णांच्याकडे जर लक्ष देऊन जर यांनी काम केलं, निधी आता कोटीने येतो, त्या कोटीचा आलेल्या निधीचा संपूर्ण 100% जर उपयोग केला तर गाव अधिकच सुधरण. त्याच्यातून जर बाजूला नाही गेला काय आणि टक्केवारी झाली तर रस्ते परत तसेच राहते, निधी आल्याचा उपयोग नाही. आणि अण्णांनी एवढं चांगल्यापैकी रक्त ओतून जे काम केलं, उभा केलं रोपटं, त्याचं जर तुम्ही पाणी न घालता जर मुळ्या खोदायला लागले तर काहीच उपयोग होणार नाही. त्याच्याकरता चांगल्याचपैकी कसलीही त्याच्यातून नवा पैसा भ्रष्टाचार न करता त्याचा कोटीने आलेला यांनी निधी जर वापरला तर चांगल्यापैकीच गावाची स्वच्छता होईन, अण्णांचं नाव निघन.
आणि लोक त्याच्यात लक्ष देत नाहीत की काय करतात की स्वतःचा स्वार्थ पाहतात. गाव गेलं काय एकदा नाव आलं की गावाचं काही घेणं नाही लोकांना राहत. त्यामुळं गावाचा विकास होण्याच्या ऐवजी थोडी अधोगती होती. त्यामुळं यांनी प्रत्येकाला अण्णांचा शब्द पाळून जर गावाचं काम केलं निधीचा तर गाव अण्णाच बोलते असंच चांगल्यापैकी चालन आणि अण्णाचं नाव चांगलं उज्ज्वल होईल. ह्याच्यात त्यांनी अण्णांचे उपकार मानले पाहिजे की आपलं नाव तिथं आलं आहे, आपण पदावर गेलो त्याच्यातच मोठेपणा धरावं आणि कसल्याही भ्रष्टाचाराचा यांनी लवलेशही ठेवू नये एवढंच माझी त्यांना विनंती राहील. अण्णांनी नगरपालिका आणली, ग्रामपंचायतची नगरपालिका केली, तर आता पुढच्या पिढीला, कारण आता अण्णांच्या फक्त आठवणी राहिल्यात, आता अण्णा पुढच्या पिढीला दिसणार नाही आहेत, आठवणीच्या रूपानं अण्णा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या निमित्तानं नगरपालिकेने अण्णांची आठवण राहावी म्हणून काय करावं असं तुम्हाला वाटतं? अण्णांची आठवण राहील याच्याकरता त्यांनी एखाद्या चांगल्या जागेत अर्धा एकर 10 गुंठे जागे बगीचे करावं आणि अण्णांचा एक छोटासा पुतळा तिथं उभा राहावा आणि ज्येष्ठांना बसण्याकरता असे बाकडे मांडावं. तिथे गेल्यानंतर ज्येष्ठांनासुद्धा वाटलं पाहिजे की आपण अण्णाच्या बागेत आलोत आणि हे नगरपालिकेला शासनाने निधी दिला आहे. अण्णांच्या प्रेरणेने त्या शासनाने निधी दिलेल्याचा उपयोग चांगल्यापैकी करतात. त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक बसलेले पुढचे पिढ्यानपिढीचे कायम अण्णाला दुआ देतील आणि अण्णाचं नाव त्यांच्या आजरामर राहील. एवढं जरी केलं तरी नगरपालिकेचे अण्णांनी काहीतरी सांगितलेल्याचा आज्ञा पाळली असं जाहीर होईल. शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. नमस्कार, माझे नाव कृष्णा गणेश लोखंडे. मी इयत्ता 9वीच्या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव मुरलीधर अण्णावनराव माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा. काल नुकतेच 6:30 वाजता अण्णांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अण्णांना लहान मुले खूप आवडायची, त्यांच्यासोबत त्यांना खेळायला आवडायचे. शारदा विद्यानिकेतन संकुलावर जे दुःख कोसळले त्या सावरण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, सर्व बंधू भगिनी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो. अण्णांच्या विद्यालयाचे प्राचार्य मखरे सर यांनी सुद्धा आपल्या आठवणीला उजाळा दिला. सर नमस्कार. अण्णा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. गेली अनेक वर्षांपासून अण्णांचा सहवास तुम्हाला लाभतो. हे शालेय संकुल आहे. हे शालेय संकुल सुरू करताना खरं तर अण्णांना खूप अडचणी आल्या असं मी ऐकलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा तुम्ही इथं जॉईन झालात आणि हे सर्व तुम्ही हातामध्ये घेतलं, अण्णांचा सहवास तुम्हाला होता, अण्णांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी होता, तर ह्यात नेमक्या कशा अडचणी आल्या, काय अडचणी आल्या आणि त्यात तुम्ही अण्णांना बरोबर घेऊन कशा सोडवल्यात? खूप अडचणी आल्या. अण्णांनी या संस्थेलाच एक ब्रीद वाक्य दिलं होतं, संस्कार, शिक्षण आणि राष्ट्राची घडण. त्याच संस्कारामधून आम्ही घडलोत. अण्णांना या शाळेसाठी खूप अडचणी आल्या. अण्णांनी ज्यावेळेस 1991 साली एक अंगणवाडी आणि बालवाडी सुरू केली आणि दरवर्षी एक वर्ग नैसर्गिक वाढीने वाढत गेला. इयत्ता 4थीपर्यंत मान्यता आली आणि 4थीपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर आता 5वी, 6वी, 7वीला मान्यता मिळण्यासाठी अडचणी आल्या. त्याही राजकीय दृष्टिकोनातून त्या सुटल्या. परंतु जेव्हा हायस्कूल काढायचं होतं तेव्हा हायस्कूल काढण्यासाठी अण्णांनी बाप्पूंना म्हणजे शिवाजीराव नागावडेंना विनंती केली होती की बा मला एक हायस्कूल पाहिजे, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी एक हायस्कूल मला पाहिजे, तर मी प्रस्ताव दिलेला आहे, मला तुम्ही तेवढं मदत करा. तर बापूंनी शब्द टाकला होता की ज्या माझ्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत, या शाळा आपल्याच आहेत, या आपल्या समजून आपण काम करूया. तरी अण्णा याच्यावरती विसंबून न राहता अण्णांनी संस्था स्थापन केली आणि माध्यमिक शाळेसाठी प्रस्ताव दाखल केला. राजकीय कारणातून त्यांना ही शाळा मिळाली नाही म्हणून ते तेवढ्या थांबले नाही. ही एक मोठी अडचण होती. त्यांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आणि कोर्टाच्या मार्फत हे 8वी ते 12वीपर्यंतची अण्णांना शाळा मिळाली. ही अण्णांची चिकाटी आणि अण्णांचे ध्येय धोरणं या ठिकाणी उपयोगी आली. ही मोठी खूप अडचण अण्णांना आली. आर्थिक अडचण तर होतीच. आर्थिक अडचणीसाठी अण्णांनी बरेचसे नाटक, प्रयोग या ठिकाणी घेतले. या माध्यमातून काही आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून काही ही वास्तू आज भव्य दिव्य वास्तू उभा राहिली. हे अण्णांचं एक कष्टच म्हणावं लागेल. खरं तर आता शैक्षणिक संकुल चालवायचं म्हटलं, शाळा चालवायचं म्हटलं तर राजकारणाचा आधार हा घ्यावा लागतो. अण्णांना कुठलाही आधार नव्हता.
तरीसुद्धा मग शाळेच्या मान्यता असतील, विविध मान्यता असतात, तर त्या मान्यता घेण्यासाठी अण्णांना नेमकं काय काय करावं लागलं, काय सांगाल? शाळेच्या मान्यता घेण्यासाठी राजकीय लोकांनी थोडीफार मदत केली, परंतु आर्थिक मदत अण्णांकडे तर नव्हतीच आहे. अण्णांनी हे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन काही मुलांच्या पालकांमार्फत काही लोकवर्गणीतून पैसे गोळा करून हे प्रस्ताव दाखल करून शाळेला मान्यता घेतल्या आणि यातून त्यांनी मार्ग काढला. आपण आता पाहतो समाजामध्ये एक कौटुंबिक परंपरा वारसा हक्काने येत असते. असे कुठलेही वारसा हक्क अण्णाकडे काहीही नव्हता. शून्यातनं जग उभं केलं आणि इतकं सुंदर सगळं शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुरू केलं. तर नवीन शिक्षक घेताना, शिक्षक निवडताना अण्णांचा नेमका पायंडा कसा होता? नवीन शिक्षक घेताना अण्णा मुलाखतीसाठी शिक्षकांना बोलवायचे. अण्णाने त्या शिक्षकांची मुलाखत घेताना ते सर्व गुण संपन्न आहेत का, त्यांचं शिक्षण व्यवस्थित आहे का, आणि ते ज्या शाळा विनामूल्य चालवायची म्हटल्यानंतर त्यांना पगार द्यावे लागेल आणि आपण माफक पगारामध्ये त्यांच्याकडून काम करून घेणार आहोत. मग त्यासाठी अण्णा थोडक्यात श्रीगोंद्याजवळचे जर शिक्षक मिळाले तर अण्णा म्हणायचे आपल्याला ते उपयोगी पडतील आणि आत्मीयतेने ते काम करतील. ह्या अण्णांचा हा उद्देश होता. आता अण्णा आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. दीपक आता ही धुरा तो सांभाळतो आहे. तर मग आता नवीन जे आपल्या तर विद्यार्थी येणार आहेत, आता नवीन खरं तर आता दुसरं सत्र आता सुरू होत आहे. पहिल्या सत्रामध्ये आता आपण आहोत. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी अण्णांचा आदर्श आहे तो नेमका कसा राहील? तसं पाहायला गेलं तर अण्णा ज्यावेळेस चांगले चालत बोलत होते त्यावेळेस अण्णा शाळेत यायचे. सर्व मुलांना संस्कारक्षम धडे द्यायचे. प्रत्येक कार्यक्रम जयंती असेल, पुण्यतिथी असेल, या कार्यक्रमाला येऊन अण्णा मुलांची भाषणं ऐकायचे आणि मुलांची भाषणं झाल्यानंतर सगळ्या मुलांच्या भाषणाचा सार अण्णा आपल्या भाषणातून सांगायचे. त्यातूनच मुलांना स्फूर्ती मिळायची, संस्कार मिळायचे. हीच अण्णांची एक ही ख्याती होती की अण्णा कधीही भाषण लिहून आणत नव्हते. सगळं ऐकून बोलून त्या ठिकाणी सगळ्यांना समजून सांगायचे आणि त्यातली व्यवस्थित असा निष्कर्ष काढून आम्हाला मार्गदर्शन करायचे. इथून पुढं आपल्या शाळेचा जो कार्यभार आहे किंवा दिशा आहे साधारणतः कशी राहील? अण्णांचं ज्या अनुषंगानं तुम्ही इतके वर्षांच्याबरोबर काम करत आहात, अण्णांचा जो आदर्श आहे, अण्णांची शिकवण आहे, ही शिकवण पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी एक शारदा विद्या निकेतन म्हणा किंवा शारदा विद्या संकुल म्हणा, आपण नेमकं काय ध्येय धोरण आपण ठरवणार आहात का काही? अण्णांची जी एक शिकवण जी होती आणि जे संस्थेचं ब्रीद वाक्य होतं, संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण, हेच अण्णांनी आम्हाला जे संस्कार दिलेले आहेत. अण्णांनी या शाळेमध्ये इयत्ता बालवाडी ते 12वीपर्यंतचं शिक्षण मुलांना मिळावं. जे मुलं आत्तापर्यंत इयत्ता बालवाडीमध्ये ॲडमिशन घेऊन 12वीपर्यंत जे होते, हेच मुलं आत्ता आज डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेले आहेत आणि हेच आम्ही पुढं प्रखरपणे अण्णांची संस्था ही आमची संस्था समजून आणि सर्व शिक्षक एकोप्याने राहून आम्ही ही संस्था मोठी कशी होईल, या संस्थेनं आरोपाला अजून कशी लागेल, अजून गोरगरिबाची मुलं कशी शिकतील, हाच दृष्टिकोन आमच्या समोर राहील आणि त्याच अण्णांच्याच शिकवणीवर पाऊल ठेवून आम्ही पुढे चालत राहू. अशी एखादी आठवण आहे का की तुमच्या कायम स्मरणात राहील आणि आजही आहे, अशी एखादी आठवण तुम्ही अण्णांनी सांगाल का? अण्णा तसेच पाहायला विनोदी बी होते. प्रत्येक गोष्ट आम्हाला जर काही समजून सांगायची म्हटलं तर ते अगोदर विनोद करायचे आणि विनोदीमधून अण्णा आम्हाला समजून सांगायचे की आपण असं असं केलं पाहिजे, हा प्रयोग आपण राबवला पाहिजे. त्या दृष्टीने जर सांगायचं म्हटलं तर अण्णा नेहमी आमच्यासाठी एक आदर्शच आहेत. तुम्ही आता आपल्या दक्ष टाइम 24 लाईव्हच्या प्रेक्षकांना आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं काय सांगाल? मी मुलाखतीतून असं सांगेल की अण्णांनी श्रीगोंदेकरांसाठी हे जी एक रोपटं लावलेलं आहे, हे रोपटं तुमच्या सानिध्यात राहून लावलेलं आहे आणि तुमच्या सहकार्यातूनच मोठं केलेलं आहे. इथून पुढेही मी अशी अपेक्षा करतो आणि अण्णांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी ही संस्था बालवाडी ते 12वीपर्यंत अजून चांगल्या रूपाला कशी लागेल, अजून ज्या अडचणी ज्या आहेत शाळेच्या संकुलाच्या, या सोडवण्यासाठी आपल्या श्रीगोंदाकरांच्या नागरिकांची एक अपेक्षा मी व्यक्त करतो की आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या शाळेला मदत करावी आणि ही शाळा अण्णांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करावी. सामाजिक समरसता आणि सौहार्द्य हाच अण्णांच्या कार्याचा आत्मा होता. म्हणूनच श्रीगोंद्याला कधीही सामाजिक धार्मिक तेढ निर्माण झालीच नाही. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं बंधुभावानं एकत्र नांदत होते. हा स्वर्गीय बाबूमिया
आणि मुरलीधर अण्णा होनराव यांच्याच कार्याचा परिपाक होता. अण्णांसारख्या ऋषितुल्य कर्मयोग्याच्या जाण्यानं सर्व श्रीगोंदेकरांच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण होते आहे. पण एक तत्वनिष्ठ सच्चा गांधीवादी विचारवंताला निर्गवी संवेदनशील मनस्वी कलासक्त आणि ऋषितुल्य समाज धोरणाला श्रीगोंदेकर मुकले आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी अण्णांना श्रद्धांजली अर्पित केली. गोंडा अण्णा एक वेगळं व्यक्तिमत्व श्रीगोंद्यात होतं. व्यवसायाबरोबर कला आणि अभिनयाचं सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे. चांगलं व्यक्तिमत्व गेल्यामुळे श्रीगोंद्याची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी अशी प्रभू पांडुरंगांनी प्रार्थना करतो. या दुःखद समयी काही पंक्ती आठवतात. धन्य ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातूनही स्वस्ती पद्मे रेखिती. स्वर्गीय मुरलीधर अण्णा होनराव यांना समस्त श्रीगोंदा तालुकावासियांच्या वतीनं व दक्ष टाइम्स 24 लाईव्हच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह, श्रीगोंदा.